नमस्कार मंडळींनो, तर मार्गशीर्ष पूजन कसे करावे यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यासाठी एक ताम्हण पात्र घेतलेलं आहे, त्यानंतर एक कलश घेतलेला आहे पाण्याने भरलेला, 2 समया घेतलेल्या आहे, एक तुपाचा दिवा नक्की घ्यावा, हळद, पिंजर आणि तांदूळ घ्यावे. त्यानंतर धूप कापूर आपण घेतलेला आहे, इथे धूपदाणी घेतलेली आहे. आपण त्यामध्ये 5 प्रकारची झाडाची फांद्या किंवा झाडाची पानं ठेवू शकतो. दुर्वा, सुपारी आणि एक पैशाचा कॉईन, गजरा, देवीचं 7 शृंगाचं जे काही तुमच्याकडे सामान असेल ते, एक नारळ, वेणी, फूल, फळं सगळं आपण इथे हे साहित्य जवळ करून घेतलेलं आहे. त्यामुळे पूजा करताना एकेका साहित्यासाठी आपल्याला सारखं उठावं लागणार नाही. त्यासाठी हे सगळं साहित्य जमा केलं आहे. प्रथम नारळ स्वच्छ पाण्याने आपण त्याला धुवून घेतलेलं आहे, स्वच्छ करून घेतलेलं आहे नारळ. हळद जी आहे त्याच्यामध्ये मी गुलाब पाणी मिक्स केलेलं आहे आणि अशा प्रकारे मला देवीचा मळवट तयार करायचा आहे. तर हा देवीचा मळवट तयार करताना मी थोडीशी जी हळद ओली केलेली आहे गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून, तर त्याने हा देवीचा इथे मळवट भरत आहे, ज्याने आपल्याला हा जो नारळ आहे त्यामध्ये आपल्याला देवीचे रूप एकदम जशी सुबक पद्धतीने आपल्याला व्यवस्थित रेखीव करता येणार आहे. तुम्ही यामध्ये आता सध्या बाजारात उपलब्ध असलेले जे रेडीमेड मुखवटे असतात तेही वापरू शकता. खूप वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे बाजारात सध्या अवेलेबल आहेत आणि आता तर 3D मुखवटेसुद्धा अवेलेबल आहेत, ज्यामध्ये देवीचे असे पापण्या वगैरे खूप काही असं म्हणजे आपण बोलू शकतो व्यवस्थित, म्हणजे जसं खूप ॲडव्हान्स प्रकारचे सुद्धा आलेले आहेत देवीचे मुखवटे. तर तेही तुम्ही वापरू शकता किंवा आपल्याला आपलं जर स्वतःचं साध्या पद्धतीने देवीचं रूप आपल्याला सजवायचं असेल तर त्याच्यासाठी हे एक साधी सोपी पद्धत आहे. तर खूप अप्रतिम दिसतं हे. एका कागदावरती मी देवीला चंद्रकोर लावायची होती म्हणून हा चंद्रकोरचा शेप कट करून घेतलेला आहे. आणि हे बघा, आपली जी पिंजर असते कोरडी पिंजर ती लावली आणि एक कुंकवाचा टिळा देवीला लावलेला आहे. तर हे आपण नारळावरती हे सगळं बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की देवीचा मळवट ज्या प्रकारे मी आता भरलेला आहे ते खूप छान दिसते. आणि कुठचीही पूजा सुरू करताना किंवा आपली दररोजची घरातली सुद्धा देवपूजा सुरू करताना आधी प्रथम दिवा प्रज्वलित करावा आणि नंतरच पूजेची मांडणी करावी. तर इथे मी दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि प्रथम आपल्याला आता इथे गणेश पूजन करायचे आहे. गणेश पूजन करण्यासाठी मी 2 विड्याची पाने घेतलेली आहेत, त्याच्यावरती पैसा, सुपारी आणि गणपतीला वस्त्र घातलेले आहे. आता आपण याच्यावरती हळद आणि पिंजर वाहून घेऊया, थोड्या अक्षताही घालून घेऊया. गणपतीला लाल फूल आवडते. तुमच्याकडे जास्वंदीचं फूल असेल तर जास्वंदीचं फूल घालू शकता आणि समजा जास्वंदी नसेल तर लाल गोंडा किंवा लाल गुलाब हे गणपतीला प्रिय असलेले फूल तुम्ही गंधपुष्प असं गणपतीला इथे अर्पण करून गणेश वंदन करून घेऊन ही पूजा सुरू करू शकता. मार्गशीर्षची पूजा आता आपण इथे सुरू करतोय. एक कलश पात्र घेतलेले आहे, एक ताम्हण घेतलेलं आहे. माझ्याकडे हे ताम्हणामध्ये असे देवीचे पाय अशी पावले उमटलेली आहेत. ते माझ्याकडे खूप जुनं आहे हे ताम्हण पात्र. तर आता याच्यामध्ये आपण 2 हात किंवा 2 मुठी तांदूळ, म्हणजे तांदळाने ते ताम्हण थोडंसं भरलं जाईल कडेकडेने, अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये आता तांदूळ घालून घ्यायचे आहेत. जसं महालक्ष्मी स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे की हळद कुंकवाची बोटे लावावी कलशाच्या अष्टदिशांनी. तर थोडं हळद आणि पिंजर त्याच्यामध्ये तुम्ही गुलाब पाणी टाकून ते ओलं करून घ्या, जेणेकरून ही हळद कुंकवाची बोटे जी कलशाच्या 8 बाजूने तुम्ही लावणार आहात, जशी 8 हळद कुंकवाची बोटे आपण लावणार आहोत ती ठळकपणे उठतील. त्याच्यासाठी गुलाब पाणीमध्ये मी हळद कुंकू मिक्स करून घेतलं आणि ही कलशाच्या अष्टदिशांनी ही हळद कुंकवाची बोटे लावलेली आहेत. याच्यामध्ये स्वस्तिकही काढू शकता, पण महालक्ष्मी स्तोत्रामध्ये जसं लिहिलं आहे त्याप्रमाणे ही पूजाविधी आहे. तर ही कलशाच्या 8 बाजूंनी अशी हळद पिंजरची आपण बोटे उमटलेली आहेत. पैसा, सुपारी, दुर्वा घाली. तर पैसा, सुपारी आणि दुर्वा जे आहेत ते आपण याच्यामध्ये कलशमध्ये घालणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये एक फूलसुद्धा अर्पण करणार आहोत, जे गंध घालून आपण फूल अर्पण करणार आहोत. थोडं हळद आणि पिंजर आपण या कलशपात्रामध्ये अर्पण करायचं आहे. कलशपात्र मी एकदम काठोकाठ नाही भरलेलं आहे, याची काळजी नक्की घ्या, कारण जेव्हा आपण 5 फांद्या याच्यामध्ये ठेवणार आहोत तर त्या 5 फांद्यांनी कसं होणार की थोडंसं जेव्हा 5 फांद्यांनी नारळ आपण कलशमध्ये टाकणार त्याच्यामुळे
कलशमधलं पाणी वरती चढून ते पाणी बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कलश पात्र एकदम काठोकाठ न भरता जेमतेम भरून आपण ही 5 फांद्यांची जी 5 फांद्या आहेत आपल्याकडे, 5 पानं, 5 प्रकारची पानं, एक पान जरी असेल तुमच्याकडे प्रत्येक प्रकारचं तरीही चालेल, किंवा 5 आंब्याचा टाळ जो असतो तोही तुम्ही लावू शकता. जर 5 प्रकारच्या फांद्या नाही मिळाले किंवा 5 प्रकारची पानं नाही मिळाली तर तेही साजेसं तुम्ही करू शकता. तर इथे मी हे जे काही 5 प्रकारच्या फांद्या आणि ही जी 5 पानं आहेत, 5 प्रकारच्या झाडांची पानं आहेत, ती इथे कलशामध्ये लावून घेतलेली आहेत. एकदम आतमध्ये थोडंसं असं व्यवस्थित भरून असं दाबून वगैरे ह्या फांद्या लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून पूजा करताना नंतर बाकी पूजा लावताना काही अडचण नाही येणार आहे. जी आपली पुढची बाजू असणार आहे, आपण जिथे देवीचं रूप ठेवणार आहे ती पुढची बाजू असणार, तिथे जरा फांद्या तुम्ही लांब करून घ्या, जेणेकरून तुम्ही देवीला जे सजवणार आहात ते देवीला हार किंवा देवीला तुम्ही जे काही फूल अर्पण करणार आहात, साजशृंगार करणार आहात, ते देवीचे वस्त्र वगैरे सगळं तुम्हाला व्यवस्थित घालता येणार आहे कलशाला. तर अशा प्रकारे आता हा कलश आपण ह्या ताम्हणपात्रात ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे काही साडी असेल, साडी किंवा रेडीमेड प्रकारचे असे मार्केटमध्ये जे काही वस्त्र आता अवेलेबल आहेत, त्या वस्त्राने तुम्ही हे कलश सजवून घेऊ शकता. तर माझ्याकडे सुद्धा हे अशा प्रकारचं एक साडी आहे, रेडीमेड साडी होती, तर ती मी देवीला घातलेली आहे आणि देवीला व्यवस्थित देवीचे जे दागिने असतात तेही चढवून घेतलेले आहे. तर त्यामध्ये सगळ्यात आधी देवीचं मंगळसूत्र घातलं. तर अशा प्रकारे मंगळसूत्र घातल्यानंतर तुमच्याकडे जे काही तुम्हाला देवीला साजशृंगार करताना जे काही तुम्हाला दागिने देवीला अर्पण करावेसे वाटतात ते तुम्ही आवडीने घालू शकता. तर हा लक्ष्मीहार घातला आहे. इथे माझ्याकडे मुकुटसुद्धा आहे, तो मुकुटसुद्धा घातला. मी रेडीमेड जे काही मुखवटे असतात ते शक्यतो टाळते. ते म्हणजे हे जे आहे असं कलश आणि नारळ जो बघायला छान वाटतो, म्हणून मी रेडीमेड मुखवटे नाही जास्त करून घेत. तर नारळाच्या अशाच ह्याच्यामध्ये मी नथ अडकवलेली आहे आणि देवीला हा गजरासुद्धा अर्पण केलेला आहे. देवीच्या केसांमध्ये, डोक्यामध्ये हा गजरा माळलेला आहे. देवीच्या डोक्यावरती ही वेणीसुद्धा घातलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, जसजसं आपली ही पूजा पुढे जाते आहे तसतसं आपण ही मार्गशीर्षची जी पूजा मांडतो आहे, ज्यामध्ये आपण महालक्ष्मीचे जे हे अप्रतिम रूप इथे लावतो आहे ते सुद्धा किती सुंदर चित्रित होत आहे. देवीचा हा जो पदर आहे तो मागून सुद्धा कलश व्यवस्थित झाकून यावा यासाठी हा जो पदर आहे तो देवीच्या मागून मी इथे कलशाच्या असा मागून पुढे असा घेतला आहे आणि इथे लक्ष्मीहारामध्ये अडकवलेला आहे. आणि हे आहे देवीसाठी चुंदरी घातलेली आहे. तुम्ही अशीच पूजा करा, असंच करू नका असं काही नाही आहे. मनातला भाव शुद्ध ठेवा आणि मनातल्या शुद्ध भावाने तुम्ही पूजा करा, हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर हे देवीचं महालक्ष्मी यंत्र जे असतं ते यंत्र ठेवलेलं आहे इथे मी. तर हा फोटोसुद्धा मिळतो, किंवा तुमच्याकडे महालक्ष्मी स्तोत्र जे आहे आपलं पुस्तक असतं त्याच्यामध्ये सुद्धा हे यंत्र असतं. तुमच्याकडे जर का हा फोटो अवेलेबल नसेल तर तुम्ही तेही फोल्ड करून पुस्तक पूजेला डायरेक्ट लावू शकता. महालक्ष्मी मातेचे आवडते फूल म्हणजे कमळ, जे महालक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे, ते जर जमेल तर अवश्य ठेवा पूजेमध्ये. आणि देवीला एक गुलाबसुद्धा देवीच्या केसांमध्ये माळला आहे. 5 प्रकारची फळं आहेत, ही सुद्धा पूजेला लावलेली आहेत. ती मी डायरेक्ट ताम्हणपात्रात एका प्लेटमध्ये ठेवलेलं आहे. देवीला पंचामृत नैवेद्य म्हणून इथे पंचामृत दाखवलेलं आहे. पूजेच्या सुरुवातीला खण आणि ओटीचे सामानसुद्धा आपण इथे पूजेला लावून घेतलेले आहे. आता देवीची पूजा ही जी आपल्याला संपन्न करायची आहे त्याच्यासाठी सगळ्या आपण जे पूजेची मांडणी केली आहे त्यांना सगळ्यांना आपण गंधपुष्प अर्पण केलेलं आहे. हळद कुंकू लावून दिव्याचीही आपण पूजा केलेली आहे आणि देवीला वंदन केलेले आहे. तर ही अशा प्रकारे पूजेची साधी सोपी मांडणी आहे. मनोभावे पूजा केलेली आहे ही देवीला, आणि महालक्ष्मी देवीला ही पूजा अर्पण केलेली आहे. एक सुवासिक फूल या पूजेमध्ये नक्की अवश्य ठेवा. घरातलं वातावरण, तुमचं मनसुद्धा तुम्हाला प्रसन्न, जे काही असेल ती प्रसन्नता मिळणार आहे. तर ही एक मनापासून केलेली, एक श्रद्धेने केलेली अशी जी पूजा आहे
ती प्रत्येक गुरुवारी ह्या मार्गशीर्षच्या 4ही गुरुवारी आपण नक्की करा. आणि जसं महालक्ष्मी ह्याच्या पुस्तकामध्ये स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे की हे महालक्ष्मी व्रत केल्यावर यापुढे प्रत्येक गुरुवारी एक दिवसामाझी एकदा तरी हे महालक्ष्मी व्रत पठण करी. त्यामुळे येणाऱ्या मार्गशीर्ष गुरुवारनंतर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन झाल्यानंतर जे काही गुरुवार आपले दररोजचे येणार आहेत दर महिन्याचे, तेव्हा तुम्ही नक्की हे आपलं महालक्ष्मी स्तोत्र जे असणार आहे ते नक्की पठण करा. महालक्ष्मीचा जो काही तुमच्यावरती आशीर्वाद आहे तो भरभरून नक्की राहणार आहे. आणि ही पूजेची मांडणी आणि ही आहे आमच्या घरच्या देवघरातली मांडणी आहे. देवघरामध्ये सुद्धा कलश आहे, त्यामध्ये सुद्धा एक पूजा अर्चा वगैरे सगळी व्यवस्थित केलेली आहे. तर मनापासून सगळी पूजा करा. आणि आपल्याकडून ही चूक झाली ती चूक झाली, हे असंच नाही झालं तसंच नाही झालं, कारण आता सध्या महालक्ष्मी पूजेचे खूप सारे व्हिडिओ येत आहेत. ती प्रत्येकजणाच्या श्रद्धेने प्रत्येकजण जशा प्रकारे पूजा करतात तशा प्रकारे ते व्हिडिओ टाकत आहेत. म्हणून मी पूजा कशी करते त्याचा हा एक छोटासा व्हिडिओ मला बनवता आला आहे आणि तो व्हिडिओ मी इथे दिलेला आहे, अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर असं नाही आहे की हे असंच झालं पाहिजे. तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे, तुमच्या मनातला भाव महत्त्वाचा आहे. सगळी पूजा झाल्यानंतर देवीला नमन करून महालक्ष्मी स्तोत्र पठण करा. त्याचे वाचन जोराने करा की म्हणजे अशा आवाजात करा की घरातल्या बाकी इतरांच्या कानावरसुद्धा ते महालक्ष्मी स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, महालक्ष्मीची आरती सगळी इतरांच्यासुद्धा कानावरती जाईल. आणि जेणेकरून सगळ्यांना या महालक्ष्मी व्रताचा, तुम्ही तर उपवास करता आहात, पण घरातले जे इतर सदस्य आहेत त्यांच्या कानावरती सुद्धा जेव्हा हे महालक्ष्मी स्तोत्र जाईल तेव्हा त्यांनाही या व्रताचा तेवढाच फायदा होईल. देवीचा आशीर्वाद त्यांनाही लाभेल. जरी त्यांनी उपवास केला नसेल तरी हे स्तोत्र जे आहे त्यातलं जे काही पठण आहे ते पठण त्यांच्या कानावरती गेले तरी ती पूजा आपली सार्थकी लागते. देवीसाठी आज सात्विक असा एक आहार करा. आपला दिवसभराचा उपवास असणार आहे, त्यामुळे देवीसाठी संध्याकाळी एक नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि देवीची महालक्ष्मीची आरती आहे, आपण व्यवस्थित आरतीसुद्धा करून घ्यायची आहे. आणि हे व्रत केल्यानंतर ह्याचे दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे महालक्ष्मी व्रतामध्ये सगळं दिलेलं आहे, त्यात पुस्तकातच सगळी विधी दिलेली आहे, त्या प्रकारे आपण सगळी पूजा उचलायची आहे. तर त्याबद्दलसुद्धा एक छोटासा व्हिडिओ मी नंतर बनवणार आहे. तर हे संध्याकाळी देवीला नैवेद्य अर्पण केला, आरती केली आणि मनोभावे देवीकडे प्रार्थना केलेली आहे की पूजेमध्ये जर काही चूकभूल झाली असेल तर ती खरंच पायाशी घाल आणि तुझी कृपादृष्टी आम्हा सगळ्यांवरती राहू दे. अशा प्रकारे देवीला मनोभावे प्रार्थना करा, धूप आरती करा. घरातलं वातावरण खरंच सांगते खूप प्रसन्न होतं. धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर हे जे वातावरण आहे असंच प्रसन्न राहतं. आई महालक्ष्मीची कृपा तुम्हा आम्हावरती सगळ्यांवर सदैव राहू दे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. ओम श्रीम नमः.